4 बॉल संपले, 7 धावा आहेत धावफलकावर. चार बॉल 7. अक्षय भोईर मनोज कदम साठी पट्टकी फटका मारण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये बंटी आहे. एकच धाव. धाव संख्या ती 8 या अंकावर. संत क्रिकेट आहे दोनही संघांसाठी. एक मोठा फटका आलाय, त्याला वगळता एकही मोठा फटका येऊ शकलेला नाहीये, परंतु धावफलक 8 या अंकावरती. इकॉनॉमिकल सुरुवात आहे दोनही संघांची. एकीकडे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय, तर एकीकडे टॉस गमावलाय, प्रथम फिल्डिंग करावी लागते. फर्स्ट बॉलिंग करत असताना या मॅच मध्ये अद्याप तरी इकॉनॉमिकल सुरुवात आहे ती तमनाथ संघाची देखील. पुढे टाकलेला बॉल इनफिल्डला क्लिअर केला. क्लासिकल शॉट प्रवीण शेवालेच्या माध्यमातून, परंतु आउटफील्ड खराब. नशिबाची साथ मिळते फिल्डिंग करणाऱ्या छत्रपती क्रिकेट संघ तमनाथला, आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले धावसंख्या येते 9 या आकड्यावर. दुसऱ्या षटकामध्ये आलाय बॉलिंग मार्क वरती वैभव भोईर बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. सनील आलेला आहे. सनील बॉलिंग मार्क वरती. सनील भोईर बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 2 मधील. फुल टॉस बॉल मिस केलाय प्रवीण. फुल टॉस बॉल होता, कुठेही मारू शकला असता, परंतु डॉट बॉल आला. ही महत्वाची गोष्ट आहे तमनाथ संघासाठी देखील. एक बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा आहेत. इकॉनॉमिकल गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये तो मुगाई माता मुक्पे संघ देखील. एक मोठा फटका आलाय, त्यानंतर नशिबाची साथ मिळाली नाही. इनफिल्ड वरून मारलेला फटका प्रवीण शेवालेचा. पुन्हा फुल टॉस बॉल, यावेळी देखील व्यवस्थित बॅटवरती नाहीये. एकच धाव मिळते. दर्शन पोहोचतोय बॉल खाली. एकेरीनं धावसंख्या 10. बॉल संपले 2 या षटकातील. दहा धावा धावफलकावर. सनीलचा बॉल मनोज कदम साठी पुढे टाकलाय. हार्ड हिटर बॅटर आहे एम के च्या बॅट मधून. हा बॉल सीमा पार, षटकार. सोळा धावा धावफलकावरती वन्स अगेन. जसा स्ट्राईक एंड वरती आलाय मनोज कदम, तसा धावांचा पाऊस पडतोय. लगातारचा दुसरा षटकार.
मनोज कदम जास्त वेळ या फलंदाजाला शांत बसून ठेवू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दाखवतो एकाच परिसरातील दोनही संघ आहेत, अगदी मैत्रीपूर्ण संबंध मैदानाच्या बाहेर एकमेकांना ओळखून येते सर्व खेळाडू आणि कोणाचा वीक पॉईंट कोणता आहे, कोणाचा स्ट्रॉंग पॉईंट सर्व काही माहिती. आणि आता MK अक्षरशः बरसला मॅचमध्ये 2 लागोपाठचे षटकार ठोकत. सनील प्रेशरमध्ये, सनील 2 लागोपाठचे षटकार. प्रवीणनं एक स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर मनोज कदमनं स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी घेतली आहे आणि धावसंख्या पोहोचली आता टोटल 22 या आकड्यावर. चार बॉलचा खेळ संपला, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. थोडं महागडं षटक ठरतंय तर छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ संघासाठी सनीलचा षटक. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, योग्य त्या लाईन वरती बॉल निर्धाव चेंडू आलाय. 2 सलगचे षटकार आणि त्यानंतर कमबॅकिंग बॉल टाकलाय सनीलनं. सनील भोईर बॉलिंग मार्क वरती. निर्धाव चेंडू आलाय. अंतिम एका बॉलचा आता खेळ शिल्लक आहे 22 धावा आहेत. पहिल्या षटकात 9 होत्या, या षटकात अद्याप तरी 13 धावा आल्यात. MK ऑन स्ट्राईक. सनील भोईर अंतिम बॉल आपल्या षटकातील घेऊन येतोय. लांब लचक रनअप आहे, वेगवान बॉल टाकण्याची क्षमता. खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय बॉल अक्षरशः. लॉंग ऑफ मध्ये अनिकेत आहे उपस्थित, बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत रन मिळते ती एक. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते आणि टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावर. गुड्डू भोईर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. गुड्डू भोईर पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. स्क्वेअर लेग पंच नो बॉलचा इशारा देत आहेत आणि बॉल निघून गेला लॉंग स्टॉपला. 9+4 5चा बोनसचा पंजा टीम मुगाई माता मुकपे संघासाठी. कोलाट टाकला, हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर लुक. MK चा ट्रेडमार्क शॉट लॉंग ऑफ मध्ये ब्लास्ट होतोय. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एका बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्यात. गुड्डू भोईरनं महागडी कामगिरी या मॅच मध्ये. पुढ्यात टाकलाय बॉल, लाईन चेक केली आहे. खरं तर ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, निर्धावानं धाव संख्या 34 या आकड्यावरती. सुरुवात खराब केली या षटकाची, परंतु शेवट चांगला करू शकतो गोलंदाज. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल या मॅच मध्ये. 34 ऑन बोर्ड. पुन्हा पुढ्यात टाकलाय, उंच हवेत गेलाय बॉल. मिळाले लांबी, मिळाले अंतर, बॉल छूम अंतर, सीमा पार. रुपये ऑन द गो. MK चा ब्रँडेड षटकार.
आदरणीय सुधीरजी धुमाल आणि आदरणीय प्रभाकरजी मुने साहेबांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हा. फुल टॉस बॉल, कदाचित कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न परंतु नॉट एम द कॅच. बॉल एक टप्पा केर सीमा पार. एम केचा आणखी एक दर्जेदार चौकार. गुड्डू भोईर वरती काउंटर अटॅक चालू आहे. एम के जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये, इन कंट्रोल मध्ये विस्फोटक बेधुंद बॅटिंग करतोय. दिमागे त्याचा बॉल पिक केलाय. पिकअप शॉट एम के. बॉल चाललाय वावराच्या बाहेर. A1 क्वालिटीचा आणखी एक एम के ब्रँड स्पेशल षटकार. 50 धावा धावफलकावरती. एम के गरजला या मॅच मध्ये. गुड्डू भोईर वरती संपूर्णपणे सीनातान बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सत्तावीस धावा आल्यात अद्याप तरी या षटकात. पुन्हा पुढ्यात टाकला. यावेळी प्रॉपर टायमिंग होऊ शकलेलं नाहीये. ऑन साइडला मिड विकेट मध्ये एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. अंतिम षटकात स्ट्राईक हवी आहे एम के ला आणि तोच प्रयत्न. आणि या एकेरीनं हनुमान धुमाल सर सांगतायत की हे षटक संपलंय आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली आहे ती 51. 17.00च्या इकॉनॉमीनं 51 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 9. दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि तिसऱ्या षटकात टोटल 28 आल्यात गुड्डू भोईरच्या. आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये अनिकेत भोईर आलाय. एम के जबरदस्त खेळतोय या मॅच मध्ये. अद्याप तरी तो पोहोचलाय 37 या धावसंख्येवरती 12 बॉल मध्ये. प्रतिम बॅटिंग. पॅड वरती बॉल आदळलाय. बॅक टू द बॉलर स्ट्रोक. रनआउटची संधी आहे. स्ट्राईक एंडला डोक्याची गंठा. प्रवीण शेवाले रनआउटच्या स्वरूपात बाद. आदरणीय प्रभाकरजी मुने आणि आदरणीय सुधीरजी धुमाल साहेबांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हा. आपलं सहर्षमय स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये देखील साहेबांचं शुभ आगमन झालं होतं. मी पुन्हा विनंती करतोय साहेबांना की या आपण व्यासपीठावरती आदरानं. ज्ञानेश्वर कदम बॅटिंग मार्क वरती. सलामीची धुरा सांभाळली आहे मुगाई माता मुकपे संघाची. ज्ञानेश्वर कदमनं कित्येक वेळा परंतु आज वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. नेक्स्ट बॉल क्लासिकल शॉट परंतु प्रोटेक्शन अवेलेबल केलंय परंतु मिसफिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेस झालाय. या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 53 आकड्यावर. चांगली गोलंदाजी आहे खरं तर अनिकेत भोईरची. कमबॅकिंग षटक टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. मागील षटकामध्ये 28 धावा खर्च झाल्यात. कुठेतरी या षटकात कमबॅक हवंय. हाफ टॅकर बॉल लिव्ह केलेला आहे. बॉल एम केला स्ट्राईक घेणं गरजेची होती परंतु तो नॉन स्ट्राईक एंडवरती संपूर्णपणे षटकाचा सारांश पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. 1 मोर ॲड. टोटल धावसंख्या आहे ती 54 आकड्यावरती.
54. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता देखील गुडलेच्या स्पॉटवरती पडलाय बॉल. MK ला स्ट्राईक हवी आहे आणि इथून रनआउटच्या स्वरूपात DK बाद होतोय. तीन बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक. हे षटक फार अप्रतिम ठरते. अनिकेत भोईरच्या तमनाथ संघासाठी 54 धाबा आहेत. MK ऑन स्ट्राईक. या मॅच मध्ये जबरदस्त खेळलाय मनोज कदम आणि हा देखील निर्धाव चेंडू येतोय. मनोज कदमच्या समूहामध्ये अनिकेत भोईर गोलंदाजी. गुड्डू भोईरनं चुकी केली. गुड्डू भोईरच्या षटकात टोटल 28 धावा आल्या आणि अद्याप तरी या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय. 3च धावा आलेल्या आहेत त्या अनिकेत भोईरच्या षटकात. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आहे. हवेमध्ये जज करतोय राकेश परंतु चुकी केलेली आहे. कॅच ड्रॉप पोहोचलेलाच नाहीये. कॅच पर्यंत 2 धावा मिळत आहेत. दुहेरीनं धावसंख्या ती पोहोचते ती 56 आकड्यावरती. अब तक 56 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न और पिच बॉल. MK न सामन्यामध्ये या इनिंगला एक चांगली शेवट करून दिली आहे. मुगाय माता मुक्पे संघासाठी धावसंख्या पोहोचली ती टोटल 62 आणि आता येणारे 24 बॉल 63चं टार्गेट सेट केलंय ते छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ संघासमोर. वैयक्तिक 16 बॉल आणि 45 धावसंख्येची एक नाबाद इनिंग साकारली आहे खरं तर मनोज कदमनं. 63चं टार्गेट येणाऱ्या 24 बॉल मध्ये.